CA इंटरमध्ये सेक्शन 19 हे खूपदा विचारलंय आणि इथे अनेकांना कन्फ्युजन झालंय. सेक्शन 19 नुसार कोणतीही सबसिडियरी कंपनी आपल्या होल्डिंग कंपनीचे शेअर्स घेऊ शकत नाही. ग्रुप कंपनी असली किंवा कंट्रोल असला यामुळे इथे काही फरक पडत नाही. कायदा इथे पूर्णपणे क्लिअर असतो आणि जर सबसिडियरीला होल्डिंग कंपनीचे शेअर्स अलॉट किंवा ट्रान्सफर झालेले तर ते शेअर्स व्हॅलिड मानत नाहीत, ते थेट वॉइड ठरतात. पण सेक्शन 19 मध्ये काही ठराविक एक्सेप्शन्स दिलेले आहेत. जर सबसिडियरी लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून किंवा ट्रस्टी म्हणून शेअर्स होल्ड करत होती किंवा सबसिडियरी होण्यापूर्वीच ते शेअर्स तिच्याकडे असतील तर ते अलाउड असतं. पण लक्षात ठेवा, वोटिंग राईट फक्त लीगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा ट्रस्टी असतानाच मिळतो. म्हणून सेक्शन 19 मध्ये रूल आणि एक्सेप्शन्स दोन्ही नीट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. हा एक्सप्लेनेशन उपयुक्त वाटला असेल तर रीलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच CA इंटर टॉपिकसाठी पेजला फॉलो करा.